मुंबईतल्या लोकल ट्रेनच्या गर्दीने 2 जणांचा जीव घेतला आहे. दरवाजातून पडून 2 दिवसांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत्यू झालेल्यांमध्ये एक तरुण आणि एका तरुणीचा समावेश आहे. डोंबिवलीतील ते कोपर आणि दिवा ते मुंब्रा या रेल्वे स्टेशनच्या दरम्यान हे दोन्ही अपघात झाले. ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे हे दोघे दरवाजाला लटकून प्रवास करत होते. त्यावेळी तोल गेल्यामुळे दोघं खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी डोंबिवली ते कोपर रेल्वे स्टेशनच्या दरम्यान रिया श्यामजी राजगोर या तरुणीचा मृत्यू झाला. रिया 26 वर्षांची होती. रियाने सोमवारी सकाळी मुंबईला जाणारी ट्रेन पकडली होती. ट्रेनला गर्दी असल्यामुळे तिला दरवाजामध्येच लटकत प्रवास करावा लागला. डोंबिवली स्टेशन सोडल्यानंतर लगेचच तिचा तोल गेला. रेल्वेतून पडल्यानंतर तिचा जागीच मृत्यू झाला. रिया ठाण्याच्या एका बांधकाम कंपनीत कामाला होती. दुसरीकडे दिवा मुंब्रा रेल्वे स्टेशनच्या दरम्यान खाडीमध्ये पडून तरुणाला आपला जीव गमावा लागला आहे. अवधेश दुबे असं या तरुणाचं नाव असून मुंब्रा खाडीवरून गाडी जात असताना अवधेश यांचा हात सटकला आणि तो खाडीत पडला असं पोलिसांचं म्हणणं आहे. पण अवधेशच्या कुटुंबाने अपघाताचा संशय व्यक्त केला, कारण त्यांची ऑफिसला न्यायची बॅग गायब झाल्याचं कुटुंबांचं म्हणणं आहे. लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन समजली जाते. ट्रेनमधील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने ट्रेनची संख्या वाढवली, मात्र तरीही ट्रेनमधून होणाऱ्या अपघातांची संख्या कमी व्हायचं नाव घेत नाहीये. मागच्या एका वर्षात 400 पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झालाय, तर 800हून अधिक प्रवासी लोकलमधून पडून जखमी झाले आहेत.